मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा. कसं वाटतंय भेटल्यावर? खूप छान वाटलं. आज आम्ही भद्रा मारुतीला आलेलो आहोत. काशी यात्रेचा आज आमचा शेवटचा दिवस आहे. हो का? आणि या ठिकाणी मला आता आम्ही या एका कार्यालयामध्ये सगळेजण उतरलो होतो रात्री रूम घेऊन. आणि सकाळी आता आम्ही बाहेर पडलो होतो आणि ह्या अचानक मला दिसल्या आणि म्हणलं अहो मॅडम तुम्ही. आणि खरंच आम्हाला दोघींनाही खूप आनंद झालेला आहे. सकाळी सकाळी मला असंच आपले व्ह्युअर्स सबस्क्रायबर भेटलं की खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि तुम्ही मला रोज बघत असता. बघते. मी तुम्हाला बघितलं की मला इतका आनंद होतो ना. अगदी काशीत वगैरे सगळेजण भेटल्यावर मला असं वाटलं की हे युट्यूब केलं ते माझं अगदी सफल झालं. सगळ्यांच्याकडनं असं छान काहीतरी आपल्याला छान देता येते. आणि काय पाहिजे आयुष्यात, बरोबर आहे ना? होय की नाही? पुन्हा भेटूया. नाव सांगा तुमचं? हो, शोभा पगार. शोभा रामराव पगार, नाशिक. चला मस्त वाटलं. चला गेलो होतो. हा, रेणुका कुठे माऊ? चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात झालेली आहे. आपल्या सबस्क्रायबर भेटलेले आहेत. या भक्त निवासामध्ये राहिलो होतो. खूप छान सोय होती. 250 रुपयामध्ये आम्ही एकेका रूममध्ये 5-5 जण राहिलो. अंघोळीला गरम पाणी, गाद्या वगैरे सगळं. आणि सगळीकडे आमची अशीच सोय झाली बरं का. गेले 15 दिवस. अक्काताई कुठे आहेत? शोधा. गेले 15 दिवस आमची सगळ्या ठिकाणी अशीच सोय झालेली आहे. प्रत्येकाला जेमतेम दिवसाचा खर्च 150 रुपये. ह्या ठिकाणी तर 60च रुपये होता रात्रीच. इतकी इकॉनॉमिकल आमची ट्रिप झालेली आहे ह्या वेळची. काय प्रमाणाच्या बाहेर. साधारणतः आम्हाला गाडीचा खर्च आला काल दुपारी झालेलं 10,500. आम्हाला गाडीचा खर्च आला 15 दिवसासाठी. आणि चला अक्का ताई, आणि जेवणा खाण्याचा खर्च म्हणजे बहुतेक सगळ्या ठिकाणी प्रसादच असायचा. आणि नाश्त्याचा काय, पोहे 20 रुपये, 10 रुपयाचा चहाच एक 2-3 वेळा व्हायचा. हे बघा, फोटोत आहेच तुम्ही, हे बघा. त्यामुळे इतकी इकॉनॉमिकल झालेली आहे. जेवणाचा खर्च फारसा नाही. आणि आम्ही अशा सगळ्या म्हणून खर्च करणारे कोणी नव्हतो. हे घेतलं तरी काशीमध्ये प्रत्येकीने प्रचंड खरेदी केली. पण मजा आली सगळी. सगळ्या मी काय नाही फारशी केली सोडा. धर्मशाळेमध्ये सगळ्याजणी राहत होतो. आपल्याला वाटतं धर्मशाळा म्हणजे कशा असतात. काही नाही, सगळ्या धर्मशाळा उत्तम असतात. 1-2 ठिकाणी आम्ही मठात राहिलो तरी सुद्धा त्या ठिकाणी गाद्या मिळाल्या, रग मिळाले. म्हणजे कितीतरी सामान आम्ही अननेसेसरी आणलं होतं. असं लक्षात आलं की आपल्याला वाटतं आपण सगळं घरातनं आणूया. काही लागत नाही. फक्त स्वतःची औषधं, जरा खोकल्याचं औषध, संडासचं औषध, एवढंच आणायचं. फार औषधं काय लागतच नाहीत. 1 स्वेटर आणि 1 शाल. 1 स्वेटर 1 शाल बास होतंय. आता थंडी 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 म्हणून सगळेजण आम्हाला म्हणाले. आहे थंडी आहे. तिकडे वरती तुम्ही हिमाचल प्रदेशात गेला तर लागणार तुम्हाला, तो काय प्रश्न नाही. पण एवढी थंडी काय नाही. तरी आम्ही रग बीग घेतलेले सगळे उपयोगी पडले सोडा. पण खाणं जास्त अजिबात घ्यायचं नाही. सगळ्यांचं खाणं अति घेतलं गेलं. अति काय झालं, खाणं घेतल्यामुळे बॅगाच्या बॅगा झाल्या. आणि त्या खाण्यामुळे सगळ्यांना खोकली. सगळेजण घेणार काय, चकली, शेव आणि काहीतरी चिवडा, हेच की लाडू. आणि पहिले 2 दिवसानंतर ह्या सगळ्याचा एक घुंबट्ट वास येतोच प्रवासात. आणि ते खाल्लं, धपाटे फराटे असलं सगळं आणलेलं खाल्लं की घसे जातातच. त्यामुळे ते नाही. आणि पहिले 1-2-3 दिवसासाठी लागेल एवढंच घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी गरम पोहे मिळतात. गरम पोहे. आणि काशीला तर इडल्याच मिळतात. इडली मेदूवडा. बाकी सगळ्या ठिकाणी गरम 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 पोहे. उपीट कुठंच मिळत नाही. उपीट नाही, पोहे. हां, पण पोहे मात्र मस्त मिळतात. त्यामुळे सकाळचा नाश्ता मस्त होतो. ज्यांना आमच्या इथं सगळ्यांना कोणाला पित्त होत होतं, काय होत होतं, काही कुणाला पित्त झालं नाही की काही झालं नाही. प्रवासाचा त्रास झाला नाही. बसून होतो तरीसुद्धा
असं काही कुणाच्या सगळ्यांच्या कंबर गेल्या वगैरे असं काही झालं नाही. नाही बाबा, एकदम छान झाला होय की नाही प्रवास आपला, मस्त झाला. माझं कंबर कधी दुखलं नाही. बघा कोणाचं नाही सगळं छान झालं. मस्त आकाश, नुकताच एखादं विमान गेलंय वाटतं, त्यामुळे छान दिसायला लागलंय ते. विमान उतरताना कसं त्यातलं ना फ्युएल कमी करतात, बाहेर सोडतात जरा जरा, त्यामुळे हा असा पट्टा येतो. आम्हाला कळायचंच नाही हा असा लहानपणी का पट्टा येतो. आम्हाला वाटायचं यान गेलं, नाही, विमान उतरताना त्यातलं फ्युएल सोडतात, ते फ्युएलचं सगळं असा पट्टा लागतो तो. बघा किती छान वाटतं सकाळी सकाळी. आम्ही आलेलो आहोत भद्रा मारुती संस्था, भद्रा मारुती मंदिरकडे जाण्याचा मार्ग. इथं 4 लावलेले आहेत जवळ. भद्रा मारुती या ठिकाणी झोपलेली मारुतीची निद्रिस्त अशा अवस्थेमध्ये मारुतीची मूर्ती आहे. ही मारुतीची मूर्ती, अशा झोपलेल्या मारुतीची मूर्ती फक्त 3 ठिकाणी आहे येथे. एक तर या ठिकाणी आहे भद्रा मारुती, दुसरं आहे प्रयागला झोपलेला लेटा हुआ हनुमान, आणि तिसरं आहे ते राजस्थानमध्ये. अशी एकूण भारतात 3 ठिकाणी झोपलेले मारुतीचा देऊळ आहे. हे बघा किती सुंदर भव्य, अब्बब्बब्बब्ब. मंदिर गाभार, मंदिर काय मस्त आहे. श्री प्रभू रामचंद्र. जय श्री मारुती राया. प्रयागराजमध्ये आपलं दर्शन झालं नाही बघा. ना हे झोपलेल्या हनुमानाची एक छोटंसं भजन मला येते, ते मी म्हणून दाखवते बरं का. एक दिन बोले प्रभु रामचंद्र, एक दिन बोले प्रभु रामचंद्र, मैं मन की बात बताता हूँ, तुम लेटे रहो हनुमान यहाँ, मैं तेरे चरण दबाता हूँ. श्री राम जय राम, श्री राम एक मुखान बोला, बोला जय हनुमान. अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला, बोला जय जय मान. एक मुखान राम. मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. मुझको कीर्ति वैभव न यश चाहिए, राम के नाम का रस चाहिए. सुख मिले, सुख मिले में श्री राम जानकी बैठे हैं, मेरे सीने में श्री राम. सुख मिले ऐसे अमृत को पीने में, श्री राम जानकी
सीने में हनुमंता नमो गजा नमो हनुमंता. चला भजन झालं, सगळं झालं, छान छान. भद्रा मारुती संस्थान खुलताबाद. एक अतिशय सुंदर असं दर्शन झालं. येणार, आम्ही पण येणार. सरकार तुम्ही जागा द्या. हा, आम्ही पण येणार फोटो मध्ये. तुमचं तुम्ही काढून घेणार. अगं बाई शोनाती, जे आम्हाला फोटो आम्हाला पाहिजे. गाईला सवय झाली हो फोटोची. गायच थांबली आहे म्हणजे तिनं अगदी पोजच दिलाय. तर चला आता सकाळी हा पोहे तेवढे घेऊया आणि पुढे आता निघूया. आजचा आता परतीचा प्रवास.